नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्हान येथील कन्हान नदीवर 50,63,00,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या नवनिर्मित पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2022 रोजी या पुलाचे दिमाखात लोकार्पण करण्यात आले होते। 5 वर्षांचा लायबिलिटी पिरियड शिल्लक असतानाही पुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत आणि सिमेंट उखडल्याने लोखंडी सळाखी बाहेर आले आहे। दरवर्षी केली जाणारी थातूरमातूर डागडुजी जास्त काळ टिकत नसल्याने पावसाळ्यात वाहनधारकांना विशेषतः दुचाकीस्वारांना गंभीर अपघातांना सामोरं जावं लागतंय। कालच या बाहेर आलेल्या सळाखींमुळे एका दुचाकीचा भीषण अपघात झाला। रात्रीच्या वेळी पुलावर पथदिवेही बंद असतात। या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाविरोधात माजी नगराध्यक्ष व उपाध्यक्ष योगेश रंगारी यांच्यासह नगरसेवक व नागरिकांनी खासदार श्यामकुमार बर्वे यांची भेट घेऊन निवेदन दिले। निवेदनाची गंभीर दखल घेत खासदार बर्वे यांनी तत्काळ पुलाची पाहणी केली आणि कोणाचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा संतप्त सवाल करत अधिकाऱ्यांना तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। कन्हान येथून रवींद्र कोचे यांची रिपोर्ट। मागील कितीतरी दिवसापासून मी सोशल मीडियावर बघत आहे की आमचे कन्हान कांद्री टेकालीचे सर्व स्थानिक नागरिक एकदा खड्ड्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा करत आहे आणि ते फोटो प्रशासनाकडे गेले की नाही गेले त्याच्यात जॉब विचारण्याकरता आज मी इथं आलेलो आहे। सर्व व्यक्ती माझ्यापर्यंत आले होते, मी पण सोशल मीडियावर बघितलं होतं। पण मला बघायचं होतं की प्रशासन किती तत्परतेने काम करते की लोकांच्या नागरिकांच्या जीवाशी कसा खेळ माटलेला आहे। कारण 2-2, 3-3 फुटाचे गड्डे हा ब्रिजवर पडलेले आहे आणि आमचे मोपेडवाले बाईकवाले जे व्यक्ती आहे नागरिक आहे त्यांचा जीव आज तिथे धोक्यात आहे। लाईट पूर्ण बंद आहे आणि त्याची समस्या घेऊन आमच्याकडे आमचे माजी नगराध्यक्ष उपाध्यक्ष योगेशजी रंगारी सर्व त्यांची टीम पूर्ण नगरसेवक हे आले। मी बघायला आलो, इथं प्रशासनाकडे जॉब विचारला की एवढं मोठं खड्डे पडलेले आहे, त्यानंतरही प्रशासन आता मध्ये झोपून आहे। कुणाचा जीव गेल्यानंतर तुम्ही जागा होणार आहे का हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की आजच आम्ही तात्काळ इथं काम सुरू करणार आहोत। जर त्यांनी आज काम सुरू नाही केलं तर उद्यापासून इथं हा रस्ताच बंद करू आणि त्यांना कारवाईसाठी पात्र ठरवू एवढाच त्यांना आम्ही ताकीद दिलेली आहे। हा कन्हान नदीवरील नवनिर्मित पूल आहे आणि जवळपास याला सुरू व्हायला 2022 म्हणजे 5 वर्ष जवळपास कंप्लीट झाले आहे। पण 5 वर्षात त्याची लायबिलिटी पिरियड 5 वर्षाची आहे आणि त्याआधीच हा जागोजागी खराब झालेला आहे। की ते डागडुजी करतात पण ते डागडुजी काही जास्त वेळ चालत नाही, ती महिन्यात आणि आज पावसाळ्याचे दिवस आहेत ते खराब होऊन जातात। जागोजागी सळाखी बाहेर निघालेल्या आहेत आणि त्यामुळे जाण्या येणाऱ्या विशेषतः जे 2 व्हीलर आहेत त्यांना खूप जास्त धोका आहे आणि केव्हाही जीवितहानी होऊ शकते। त्यामुळे मी आज खासदार साहेब माननीय श्यामकुमार बर्वे यांना निवेदन केलं की भाऊ हे खूप जास्त हानिकारक आहे, याकरता तुम्ही लक्ष द्यावं म्हणून। शिवाय रात्रीच्या वेळी इथले लाईट पण बंद आहेत। मग खासदार साहेबांनी म्हटलं की मी स्वतः याच्यावरती सोशल मीडियावरती पाहिलं आहे, मी स्वतः इथे व्हिजिट करतो म्हणून आणि त्या अनुषंगाने खासदार साहेब इथे आले, त्यांनी पाहणी केली आणि इथूनच अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना ताकीद दिली की लवकरात लवकर हे दुरुस्त करण्यात यावं अशी त्यांना सूचना केल्या।